राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराज मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम रविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीच्याशे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। चल विचारसागर तरंग 7वा आणि परिच्छेद 8वा, समाधीचे वर्णन आणि समाधीच्या विघ्नाचा उपाय हा सांगणं झालाय। विघ्नेही सांगितले आणि तिच्यावरचा उपायही झाला। मग हे कशासाठी सांगायचं होतं? जो पूर्वपक्ष होता, तो पूर्वपक्षे
असा मत मांडून बसला होता की ज्ञानी पुरुषाची प्रवृत्ती ही विशेष असू नये, ज्ञानी पुरुषांनी प्रपंचामध्ये राहू नये, त्यानं सारखा समाधीच करावा, सारखा समाधीतच राहावं त्यानं, फक्त भोजनादी व्यवहारापुरतं त्यानं त्या क्रिया कराव्यात आणि मग त्या क्रिया स्नानादी शरीराचे धर्म झाले की त्यानं आणखी समाधीमध्ये जावं, समाधीच करावा. म्हणून ज्ञानीपुरुषाची प्रवृत्ती ही निवृत्तीमध्येच असायला पाहिजे, असा तो मत मांडून बसला होता. आणि मग त्याच्यासाठी तोच म्हणला होता की समाधीचे जे काही स्वरूप आहे ते पद्मपादाचार्यांनी सांगितलेलं तेच सांगितलं त्यांनी. पद्मपादाचार्य आहेत ना, पद्मपादाचार्यांनी जे समाधीचं स्वरूप सांगितलंय तेच स्वरूप या ठिकाणी सांगितलं. आणि याच्यावरून असं निष्पन्न व्हायलंय की ज्ञानी पुरुषांनी जर निर्विकार समाधी त्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्याला रसस्वाद कसे आहे हे तर हे सुद्धा विरोधी आहेत समाधीला, हे सुद्धा काय आहेत, विघ्नच आहेत. आणि विक्षेप आणि नंबर 1चं काय सांगितलं, लय लय. विक्षेप आणि लय केवळ हेच समाधीला विघ्नेत म्हणून सांगायचं नाही, तर त्याचबरोबर समाधीसाठी आडवे येणारे विघ्न रसस्वादही आहे आणि कष्यही आहे. आता कष्य म्हणजे काय, आता आपल्याला वाटायले लय आणि विक्षेप हे विघ्न असतील, पण कष्य आणि रसस्वाद, कष्य आणि रसस्वाद हे सिद्धांताला मिळून देण्यात ना, वृत्ती रिकामी करायलेत ते भरीनात ना, वृत्तीला रिकामा करायलेत. आणि त्या रिकाम्या वृत्तीला करणं म्हणजेच त्या रिकाम्या वृत्तीला ब्रह्मरूपाता जाणणं, त्यालाच म्हणायचं रसस्वाद, आहे का नाही. आणि लय आणि विक्षेप वृत्तीमध्ये न येऊ देणं याला म्हणायचं कष्य आहे का नाही. त्याच्या बाबतीत लंगूट कसणं, लय आणि विक्षेप वृत्तीवर न बांधू देणं, आणि तसा लय विक्षेप ज्या वृत्तीमध्ये नाही आणि त्यावेळेस त्याला जर अशी ती वृत्ती निर्विकार झाली तर त्यालाच काय म्हणायचं कष्य आहे. पण त्यानं जर तिथंच त्याला रसस्वाद जर मानला, फळ जर तेच मानलं, तर ते विघ्न आहे समाधीला, ते विघ्न आहे मुक्त. त्याला तो मुक्त कसा होऊ शकेल. मग त्याचं काय म्हणावं लागेल, तसं जर समजा मानलंच, तसं होत नसतंय. जरी शून्यवादी म्हणत असले तरी ते दुसऱ्या जन्माला का जाणार नाहीत का. शून्यवादी दुसऱ्या जन्माला जाणारच की, जरी ते मानलं त्यांनी तरी बी, कारण त्यांचं मत हे कसं आहे, बाधित मत आहे ना.
म्हणून ते मतच ठरत नाही, सिद्धांतच ठरत नाही. मग जर शून्यवाद जर मानला, रसस्वाद तिथंच मानला, तर त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती नाही होणार, है का नाही? म्हणजे तो समाधी पूर्ण झाला का? परमार्थ पूर्ण झाला का? जो परमार्थ आहे तो जाणता आला का? म्हणजेच पूर्तता झाली नाही कशाची? समाधीची. म्हणून त्या रसस्वादाच्या ठिकाणीच अनेक योगी आहेत, अनेक पंडित आहेत, रसस्वादच मानतात. म्हणजे त्या रसस्वादाच्याच ठिकाणी जर निश्चय केला तर तो पुढील जन्माला येणार नाही का? कारण काही कालापुरता त्या ठिकाणी शून्यवाद असतो. काही काल आपणाला जो काय प्राणाचा श्वास घेणं आणि श्वास सोडणं ह्या क्रिया जशा होतात, तसा श्वास दाबून ठेवणं ही क्रिया होतच असते, है का नाही? पण कव्हर ही का? म्हणून तो शून्यवाद काही कालापर्यंत ती वृत्ती निर्विषयकार राहती, पण बहुत काल राहत नाही, बहुत काल राहत नाही. सायंकाळ किती वेळाची असते? सायंकाळ ही किती वेळाची? सूर्य बुडाल्यापासून अंधार पडेपर्यंत. सूर्य बुडाल्यापासून अंधार पडेपर्यंत, है का नाही? त्याला काय म्हणतात? सायंकाळ. मग सायंकाळाच्या वेळेमध्ये सूर्यही नसतो, आणि मग सूर्य नाही म्हणून अंधारही त्या ठिकाणी असायला पाहिजे, तर अंधारही नसतो, सूर्यही नसतो, म्हणजे प्रकाशही नसतो आणि अंधकारही नसतो. मग त्यालाच म्हणतात सांज वेळ. ही जी मधली स्थिती आहे ती थोडी प्रतीतीला येते. बुडी घेणारा थोडा वेळ पाण्यात राहू शकतो, है का नाही? मग तसं समाधीमध्ये वृत्ती ही विषयारहित राहू शकते. त्याला त्या वृत्तीचं सामान्य स्वरूप ही म्हणायचं. त्या वृत्तीचं काय येते? सामान्य स्वरूप. आणि तेच खरं स्वरूप ब्रह्माचंही आहे, ह्याच्यातही काही वाद नाही. पण त्याच्यात एक असायला पाहिजे, शून्य नाही, ते रिकामा नाही, एक राहायला पाहिजे. शून्य जर राहिलं तर परमार्थ करून काय उपयोग आहे? मग तो तर मेला. तो काय झाला? शून्यवादी मेला. मेला तर मग त्याला पुन्हा जन्म नाही का? सिद्धांताच्या दृष्टीनं त्याचा वाद खोट्या ठरल्यामुळे त्याला जन्म होईल. पण शून्यवाद जर खराच मानला तर तो पुन्हा जन्मणार नाही, तो जन्मणार नाही, पण ब्रह्मरूप ही होणार नाही. शून्यवादी जर त्याचा सिद्धांत खरा घटकावर मानलाच तर त्याला म्हणावं, तुमच्या शून्यवाद्यामध्ये तुम्ही त्याच्यात राहता का शून्यात?
तर तो म्हणतो नाही, शून्य म्हणजे शून्य, त्याच्यात काहीच नाही. मग तुमचं अस्तित्व त्यावेळेस आहे का नाही? तर तो म्हणतो नाही. मग तो नाहीच ना, मग तो खरा मेला का नाही? तो खरा मेला. ते मग ब्रह्मरूप झाला का मेला? मेला. आणि पुन्हा त्याला जन्माला याचं आहे का नाही? नाही. मग तो पुन्हा जन्माला येणार नाही आणि ब्रह्मरूपी होणार नाही. मग हे मध्येच लटकलेलं असतं हे, है का नाही? मग अशांना इतकं त्यानं शून्येपर्यंत आला तो, पण त्या शून्याला जाणणारा मी ब्रह्मरूप आहे इतकंच ज्ञान करून घ्यायला कितीक वेळ होता त्याला तसं मानायला, है का नाही? नसता का ब्रह्मरूप झाला तो शून्यवादी? म्हणून साधकानं शून्यवादाला सुद्धा घालवावं, तेव्हा त्याचं काय पूर्णत्व आहे. आणि ज्यानं शून्य घालविलं नाही, शून्य तसंच बाकी आहे, तर त्याला एक कधी मिळेल? शून्यच घालविलं नाही तर एक कधी मिळेल? हे शून्य शून्य काय आहे? माया. काय ही? तेच शून्य. एकाच्या अगोदर जर लावलं, एकाच्या अगोदर लावलं तर तीच जीवनमुक्ती आहे. ती काय आहे? जीवनमुक्ती आहे. आणि तेच शून्य एकाच्या पुढे लावलं तर तो जीव आहे. 10 काय? इंद्रिय. त्या इंद्रियामध्ये तू आहे का नाही? आणि तेच शून्य जर मागं टाकलं तर एक राहतो का नाही? है का नाही? मग जोपर्यंत आदृष्ट आहे तोपर्यंत पाठीमाग शून्य राहू द्यायचं. आदृष्ट आहे तोपर्यंत ते राहणारच ना. ह्या जन्मात जेवढं आपलं प्रारब्ध आहे तेवढं भोगण्यापुरतं, तोपर्यंत ते शून्य पाठीमाग शून्य रूप असणारा प्रपंच त्याच्यातच राहावा लागेल ना. पण तो पुढे ठेवून का मागं ठेवून? प्रपंच शून्य, प्रपंच शून्य मागं ठेवून प्रपंचात राहायचंय का पुढं ठेवून? पुढं विधेय मुक्ती ठेवावी आणि पाठीमाग शून्य ठेवावं, मिथ्या प्रपंच ठेवावा, बद्धता ठेवावी पाठीमागे, आणि मधात आपण एक रूपानं असावं. आणि आता तसं नाही तर कसं? हे जगतामध्ये माया शून्य रूप आहे, आणि आदृष्टानुसार प्रपंच आहे, म्हणजेच विधेयी मुक्त आहे. हा प्रपंच जगत हे विधेयी आहे का नाही? आणि मधामध्ये काय आहे? त्याच्यात ते चैतन्य आहे. प्रत्येक वस्तूच्या मध्ये विशेष चैतन्य आहे का नाही? मग ते विशेष चैतन्य कशामुळं व्हायले? त्या दोन्हीमुळं, विधेय मुक्तीमुळं आणि मिथ्या प्रपंचाच्या मायामुळं. त्या ठिकाणी मायाचा परिणाम व्हायलाय कशात? त्या अंतःकरणात, मधात, है का नाही? आणि त्या चैतन्याचा विवर्त व्हायलाय, है का नाही? आणि मग त्याच्यामध्ये जे काय उत्पन्न व्हालं हे तिसरं, हे जे तिसरं तो जीव, त्या 10ला धरून मग तो जीव काय करायला? ते शून्य पुढी लावायला. 10चा आकडा सर्पाचा फणी काढ्याला. विषारी जीव कसा आहे? विषाच्या आहारी पडलेला आहे तो, विषारी आहे तो, विषाच्या आहारी आहे, म्हणून त्याला दुःख भोगावं लागायले. म्हणून जीवाला दुःख भोगावं लागायले का? म्हणून तर त्यानं शून्य पुढं ठेवलंय. शून्य पुढं ठेवून जगायलाय तो. शून्य पुढे ठेवून, है का नाही? जगायलाय का नाही? पुढं ठेवून.
महत्व कोणाला द्यायलाय? शून्याला द्यायलाय, है का नाही? पण ज्यानं शास्त्र संस्कार करून घेऊन ज्यानं जीवनमुक्ती प्राप्त केली, समाधी प्राप्त करून जीवनमुक्ती साधली आहे, समाधीचा अनुभव घेतला आहे, मग तो कोण झाला? जीवनमुक्त झाला. आणि मग तो समोर काय ठेवून त्या ठिकाणी राहिलो? जरी जेवत असला तरी समोर काय असतं त्याच्या? विदेहमुक्ती असते. विदेहमुक्ती समोर, त्याच्या समोर असते, माग नाही. विदेहमुक्तीलाच तो काय करतो? पाहून सगळा व्यवहार. त्याचं लक्ष विदेहमुक्तीवरच असतं. कधी? जीवनमुक्तीमध्ये. जीवनमुक्तीतच विदेहमुक्ती भोगता येते. विदेहमुक्ती जर भोगायची असली तर कधी भोगावी? जीवनमुक्ती देह आहे तोपर्यंत. जीवातून मुक्त झाला की देह असतोच ना, प्रारब्धवशात. मग त्या प्रारब्धवशामध्ये उर्वरित प्रारब्ध त्या दशामध्ये त्यानं जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगावा का नाही? तोच काळ आहे ना विदेहमुक्तीचा आनंद, विलक्षण आनंद तो भोगण्यासाठी तोच काळ आहे. मग कसा भोगायचा? विदेहमुक्तीला समोर पाहायचं. कधी पण विदेहमुक्तीचंच दर्शन घ्यायचं. मग विदेहमुक्ती कशी आहे? देहरहित आहे. ती मुक्तता कशी आहे? आपलं स्वरूप कसं आहे? देहरहित आहे. आणि त्याच्याकडं पाहून जगावं. त्या आपल्या स्वरूपाकडं, त्या सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाकडं पाहून त्यानं पाऊल टाकीत जावे, है का नाही? मग त्याला दुःखाचं दुःख होईल का? आणि सुखाचं सुखी होणार नाही, कारण तो निजानंदामध्ये असतो. तो कशात असतो? निजानंदामध्ये असतो. निज म्हणजे स्वतःच्या आनंदात असतो. स्वतःच्या म्हणजे स्वरूपाच्या, म्हणजेच ब्रह्माच्या, है का ना? आणि त्याला म्हणतात ब्रह्मानंद. आणि मग हा ब्रह्मानंद ज्याला प्राप्त झाला किंवा करून घेतला, त्यावेळेस संत म्हणतात रसगोडी जयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरसगोडी जयाशी फावली म्हणजे मिळाली. ही ब्रह्मरसाची गोडी कोणाला मिळाली? कोणाला बी मिळाली का? आणि कोणालाच मिळाली नाही का? वासना निमाली, ज्याची वासना निमाली म्हणजे पाठीमागं टाकली, निमाली, शून्य केली. वासना काय केली? शून्य केली. तिला महत्व किंवा तिचा लय केला, तिची निवृत्ती केली वासनेची. आणि त्याला मग ती ब्रह्मरस गोडी प्राप्त झाली म्हणून समजावी. वासना निमाली. किती? निस्ती वासना निमाली का? समूळ, मुळासकट. संस्कार सुद्धा नाही राहिले. नाही तर संस्कार राहिले तर ते आणखी उद्भूत वासनेचे संस्कार, है का नाही? म्हणून त्यानं ते गाडगं सुद्धा फोडून टाकलं. म्हणजे देहावर सुद्धा वासना ठुली नाही. कारण ते संस्कार कशात राहतात? ह्या अंतःकरणात. आणि तो अंतःकरणाच्या बाजूला झाला म्हणजे अंतःकरणाचा तो साक्षी झाला. मी याचा साक्षी आहे. याच्यात जे काय असेल ते जाणं, कुत्ता जाणं आणि चमडा जाणं. म्हणजे
हा देह मी नाही, त्याचा अपरोक्ष अनुभव त्याला आलेला असतो. हे कशानं साध्य झालं त्याला? वारंवार वारंवार समाधी केल्यामुळं, समाधीचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळं. कधी? वारंवार, दिन रजनी, हाची धंदा गोविंदाचे पवाडे. श्रवण, सतत श्रवण, मनन, नुसतं श्रवण नाही, त्या श्रवणाचं मनन, आणि मनन केल्याच्या नंतर तेच मनन सारखं राहतं, ते जातच नाही. मग त्याला म्हणायचा निदिध्यास. आणि त्या निदिध्यासामध्ये काय विषय असतो त्याचा? कवा पाऊस पडन हे नसतंय, मला माहित आहे, नसतंय, आहे का नाही? एक पाऊस पडला तर सोयाबीन हातात येत्या, हे बी नसतंय, आहे का नाही? मग निदिध्यासनामध्ये विषय असतो तरी काय? त्या निदिध्यासनामध्ये एकच विषय असतो, काय? अहम ब्रह्मास्मी. तत्वमसि महावाक्याचा उपदेश असतो. त्यालाच म्हणतात तत्वम पदार्थ शोधन. हे शेवटचं साधन म्हणतात याला. शेवटले साधन काहीतरी एक चौपाईनं पंचकरणामध्ये शेवटले साधन, पुढे ते भाषा ती गुजराती असल्यामुळे येत नाही ते. म्हणजेच जे काही तत्वम पदार्थ शोधन असतं ना, तत्वम पदार्थ शोधन म्हणजे तत् म्हणजे ते, हा, आणि ते मी, तत्वम, आहे का नाही? ते मी आहे, म्हणजेच अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. मग मी ब्रह्मरूप आहे ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती त्याची जातच नाही, ती कायमची राहायला आलेली असते. कायमची म्हणजे जोपर्यंत अंतःकरण आहे तोपर्यंत, आहे का नाही? आणि मग ते अंतःकरणाला आद्रष्ट आहे, जोवर आद्रष्ट आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत ते अंतःकरण राहतं, आहे का नाही? आणि ते आद्रष्ट संपलं, त्याला आयुष्य आहे ना, ते आयुष्य संपलं की त्याचं काय होतं? खेळमोडेव होतो. ज्याचा भाग त्याच्यामध्ये निघून जातो. अग्नीचा भाग अग्नीत जातो, वायूचा भाग वायूत जातो, पृथ्वीचा भाग पृथ्वी घेते, आहे का नाही? हे सगळं ज्याची त्याला वाटप होतं. राशन कसं वाटप होतं तसं हे राशन पुन्हा वाटप ज्याची त्याला होतं. जितकं दिलं होतं तितकं ज्याची त्याला जातंय. पण जो आत्मस्वरूप आहे का, ते त्या दुकानातला माल आहे का वाटप करायला? त्या दुकानातला माल नाही हा, शून्यातला तो माल नाही हा, हे शून्यातल्या दुकानातला माल आहे. आणि त्याचं काय होतं? शून्यात वाटप होतं, शून्यातच होतं. पण आता होतं म्हणावं लागायला, आता अध्यारोप स्वीकारून बोलावं लागतंय, आहे का नाही? मग शून्यामध्ये याचं वाटप होतंय, त्याचे आपण कोण आहेत? साक्षी. इथं कवर हा मापूस तर ते माल मापूस तर, आहे का ना? आणि मापणं झाला की ते तिकडं आणि आपण इकडं. पुन्हा त्या चैतन्यामध्ये ते मापलेलं सुद्धा येत नाही, म्हणजे त्याचा तो साक्षी सुद्धा राहत नाही. मग तो साक्षी कोण होतो? ब्रह्मरूप होतो. तो साक्षी काय होतो? ब्रह्मरूप होतो, आहे का नाही? पण इथं मापताना सुद्धा साक्षी म्हणतात, शून्य म्हणत नाहीत. शून्याचा साक्षी आहे.
हा आत्मा जोपर्यंत शून्याच्या संबंधात आहे ना तोपर्यंत साक्षी आहे. मग कोणाचा साक्षी ते? शून्याचा आहे. हा मग त्याचा साक्षी भाव ही काय झाला? मग शून्यच झाला. शून्याचा साक्षी म्हणल्यावर हा म्हणजेच खरा साक्षी सुद्धा आहे का नाही? एखादा म्हणला ओ तुम्ही घेतलेले पैसे केव्हा देतात हो? म्हणान तर काय द्यायची सोयच होत नाही. द्या जाऊन म्हणा ना एखादा. ते म्हणतो बाबा बरं सांग किती इथं? आता देतो. तो म्हणला शून्य येतं. किती? शून्य तुझ्याकडं कर्ज आहे. मग त्यानं काय द्यावं? मग तसंच तर हे आत्मा जे आहे ना साक्षी झालाय ना. कसा झालाय? कर्ज द्या ही जशी आता गोष्ट सांगितली ना तसा हे आत्मा साक्षी आहे. आत्मा साक्षी कोणाचा साक्षी? त्या शून्याचा साक्षी. कोणाचा आहे? ह्या कल्पित जगताचा, कल्पित देहाचा, याचा साक्षी. मग त्याचं साक्षी पण का खरं आहे का? मग हे साक्षी साक्षी कामून आडून सांगायले शास्त्र? हा हे शास्त्र म्हणाल नाही तू साक्षीस, नाही तू साक्षीस, तू द्रष्टा आहेस, तू आत्मा आहेस. हा हे कोणाच्या संबंधानं सांगायले? ह्या शून्याच्या देहाच्या संबंधानं सांगायले आहे का नाही? मग कवर साक्षी? साक्षी म्हणणं ही का खरं आहे का? साक्षी म्हणणं ही खरं नाही. विवर्तवाद सांगायचा आहे म्हणून त्या ठिकाणी साक्षीत्व सांगितलंय. अजातवाद पटाना म्हणून साक्षी म्हणावं लागायले. हा अजातवाद पटाना तू ब्रह्मरूपच आहेस हे पटाना. अरे मग साक्षी तरी मान. हा ते समोर आलंय का नाही हे? मग तिथं मग तो म्हणतो हो. आणि मग त्या विवर्तवादामध्ये राहिल्याच्या नंतर विवर्तवादाच्या प्रक्रिया श्रवण करीत असताना मग त्याला काय होतंय? आजातवाद कळत आहे. येरी तरी विवर्तवाद आजातवाद्याचंच पिलू आहे ना. विवर्तवाद कोणाचा आहे? आजातवादाचाच आहे ना. त्याचंच पिल्लू आहे ते. मग त्याला आजातवाद केव्हा कळतो? विवर्तवादाचे प्रयत्न करून 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 नंतर तोच विवर्तवाद काय होतो? आजातवादात पर्यावसन होतं त्याचं. तो विवर्तवाद कशात जातो? आजातवादातच जातो ना. हा कसा? सर्प दिसणं हा विवर्तवाद आहे. सर्प दिसणं विवर्तवाद आहे. दोरी दिसणं परिणामवाद आहे का नाही? आणि तिथं दोरीही नाही आणि सर्पही नाही हे सिद्ध करणं आजातवाद आहे. आता सर्प नाही म्हणून कळत आहे, सर्प नाही म्हणून हे कळत आहे. तिथं आजातवाद मानायला सोपा जातंय. पण दोरीही नाही याचा आजातवाद. पण जसा तुम्ही सर्पाचा आजातवाद मानताना तसाच दोरीचा सुद्धा मानायचा का हे अवघड नाही. स्वप्न मिथ्या तुम्ही कशानं ठरविलंय तशीच जागृती मिथ्या करायची. आपला हा विषय 6व्या तरंगामध्ये झालाय है का नाही? जसं आपण स्वप्न कसं मिथ्या केलंय तशीच जागृती करायची ना. आता त्याच्या शिरायचं म्हणल्यावर आपलं हे राहतंय है का नाही? मग सांगायचं तात्पर्य काय की ज्ञानी पुरुष हा ज्ञानी केव्हा? तर ज्याला शून्याचं साक्षीत्व येतं.
शून्याचं साक्षीत्व सांगता येतं त्याला म्हणायचं ज्ञानी पंडित, है का नाही? कारण त्यानं अजातवाद मानलेला असतो, म्हणजेच व्यापक स्वरूपाचं त्याला ज्ञान झालेलं असतंय, म्हणून तर त्याला ज्ञानी म्हणतात ना, है का नाही? आणि मग त्या ज्ञानाला कोणी नियम करावेत? तो त्रिपुटीच्या पलीकडचा आहे. आणि नियम कशात असतात? त्रिपुटीत नियम आहेत ना हो, है का नाही? आता ही जी त्रिपुटी आहे या सृष्टीमध्ये त्रिपुटी ना, हे दिसायलेलं जगत ही सृष्टी, आणि याच्यामध्येच काय येतं? नियम आहेत, है का नाही? मग जगतानुसार नियम आहेत का नियमानुसार जगत आहे? सहज सहज सुचलं म्हणून विचारायलो. जगतानुसार नियम. म्हणजे नियमानुसार सृष्टी झाली का सृष्टीनुसार नियम केलेत? सृष्टीनुसार नियम. हा, सृष्टीनुसार नियम केले तर नियमानुसार सृष्टी, म्हणून सृष्टीला नियम करता येत नाहीत, नियमात बसविता येत नाही. मग नियमात सृष्टी नाही, त्या अर्थी जे नियमामध्ये नसतं ते कल्पित असतं, म्हणून सृष्टी कल्पित आहे, जगत कल्पित आहे. हे ह्या युक्तीनंही कळतं ना. ही युक्ती सहसा कळत नाही लवकर, है का नाही? ह्या युक्तीनं सुद्धा जगत मिथ्यात्व करता येतं का नाही? तसं जसं स्वप्न मिथ्या करतो ना, तसं जागृतीही मिथ्या करता येते. म्हणून जसा सर्प मिथ्या आहे तशी दोरी सुद्धा मिथ्याच आहे. हे ज्याला अपरोक्षत्व अनुभूतीनं कळालं तो सुटला गा. मजचिस्तव झाले परी मी नाही केली, म्या नाही केलं, ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. माझ्यामुळंच सर्पाचीही प्रतीती आहे आणि माझ्यामुळंच दोरीचीही प्रतीती आहे. आणि तिथं जर मी नसेल, तिथं जर मी नसेल तर दोरीचीही प्रतीती नाही, म्हणून दोरीचं अस्तित्वही नाही. आणि दोरीचं अस्तित्व नाही म्हणून तिथं सर्पाचंही अस्तित्व. व्यावहारिक सत्ता आहे म्हणून प्रातिभाषिक सत्ता आहे. मग व्यावहारिक सत्ताच नाही तर प्रातिभाषिक सत्ता कशाची आली? असं जाणून आपलं स्वरूप जाणता येतंय. हे जे अर्थी सर्व कल्पित आहे, वास्तविक सत्य नाही, आणि सत्य स्वरूप असणारं माझंच स्वरूप आहे. दुसरं स्वरूप सत्य कोणाचं नाहीच. आपलं स्वरूप सर्व ठिकाणी आहे तर दुसरं काय येणार आहे तिथं? म्हणून आपण व्यापक सच्चिदानंद हे सुद्धा उगं म्हणावं लागतंय, नाही तर सच्चिदानंद ही म्हणायची काय गरज आहे? हायतच ना. असं आपलं स्वरूप आहे, त्यालाच ज्ञानी म्हणतात. आणि मग तो ज्ञानी नियमामध्ये बसविता येईल का? पण पूर्व पक्षी त्यालाच काय करू लागला? आता पुढं पाहू. वर सांगितल्याप्रमाणे म्हणजे जे विघ्न सांगितलेत त्या विघ्नाचा प्रतिबंध करून, त्या विघ्नाचा प्रतिबंध करून निर्विकल्प समाधीत जो विद्वान परमानंदाचा अनुभव करतो. आता इथं योगी म्हटलं नाही बरं का, विद्वान. काऊन म्हणलं असं नव्हतं? तसं सांगायचंय ज्ञान मार्गच, पण दृष्टांत कशाचा केलाय? समाधीचा, हे का नाही? म्हणून या ठिकाणी अखेर त्यांनी परमानंदाचा विद्वानच अनुभव करू शकतो असं म्हणायचंय त्यांना. निर्विकल्प समाधी जो विद्वान परमानंदाचा अनुभव करतो त्यासच काय म्हणतात? जीवनमुक्त.
त्यालाच काय म्हणते तर जीवनमुक्त म्हणतात. आणि निर्विकल्प समाधी हेच निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्तीच्या चित्तास आलंबन आहे. जीवनमुक्तीच्या चित्तास आलंबन म्हणजे विषय काय आहे? समाधी. हेच आलंबन आहे त्याला. निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्ताच्या चित्तास आलंबन आहे. म्हणजे त्याचं चित्त समाधीतच चिंतन करतं. समाधीतलंच चिंतन. ते चित्त कोणाचं? त्या विद्वानाचं, त्या मुक्ताचं. तो मुक्तच ना. मग तो मुक्त काय करतो? कोणचा मुक्त? जीवनमुक्त. मग त्याच्या चित्तामध्ये काय चालतं? चिंतन चालतं. कशाचं चालतं? ब्रह्माचंच चालतं, स्वरूपाचंच चालतं. मग त्याला जे आलंबन असतं म्हणजे विषय. आलंबन म्हणजे काय? विषय. मग त्याचा विषय काय? मुक्ताच्या चित्ताचा चिंतनाचा विषय काय असेल? आता प्रमाण आठवलं होतं, गेलं बघा. विषय येतो त्यांचा. काय झालं? नारायणच विषय होतो, है का नाही? कशानं विषय झाला तो? नावडे जनधन. हे काय आहे? जनधन, बहिर्वृत्ती. ते आलंबन सुटलं त्याचं, ते विषय सुटला आणि त्यानं विषय काय धरलाय? नारायण विषय धरला. नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आता काय त्याच्या मागे बिन पुढे बी. आणि आधी काय होतं? म्हणजे शून्य. ते शून्य होतं ना, है का नाही? हा. आणि पुढे काय होतं? मुक्ती होती, है का नाही? पण हे अदृष्ट आहे तोपर्यंत, है का नाही? शून्य होतच ना. पण ज्याचा विषयच नारायण झाला, मग त्यानं काय केलं? निर्वाणी गोविंद. आता कोणता गोविंद म्हणाले तिथं? निर्वाणी म्हणजे ज्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. निर्वाणी. वाणीनं वर्णन करताच येत नाही, तो निर्वाणी गोविंद. की वेद सुद्धा त्याचं वर्णन करण्यामध्ये थकला, त्याला सुद्धा वर्णन करता आलं नाही. फक्त त्याला म्हणता आलं की तो असा नाही, तो तसा नाही, तो तसा नाही. मग याच्यावरून समजून घ्या कसा आहे तर. मग तो निर्वाणी असणारा कसा आहे? ते जाणण्याचा विषय सांगण्याचा आहे का? मग आपण आपणाला ते जाणून घ्यायचं आहे. कसा आहे तो? निर्वाणी आहे. हे का सांगणं झालं का? व निर्वाणी आहे म्हणजे ज्याच्याबद्दल काही सांगताच येत नाही तसा आहे तो. मग अनिर्वचनीय आहे का? पण अनिर्वचनीय सांगा येत आहे ना. हा. पण निर्वाणी सांगता येते का? अनिर्वचनीला आपल्याला दाद देता येते, सांगा येते. अनिर्वचनीय म्हणजे काय? आता काय केलं त्याचा अर्थ काय करते तर ज्याचं निर्वचन करता येत नाही, ज्याच्याबद्दल काही सांगता येत नाही, त्याला म्हणायचं अनिर्वचनीय. असा अर्थ करतात काही येडे. असा अर्थ होतो का ते? अरे अनिर्वचनीय म्हणजे कसं? ज्याच्याबद्दल
काही सांगता येत नाही म्हणजे कसं, त्याला सतही म्हणता येत नाही आणि हे सांगायला ना तर काय आहेत मग, त्याच्या अनिर्वचनीयाबद्दल हे सांगणंच आहे ना. ज्याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही, मग कसं म्हणावं लागतंय, आता हे सांगणं आहे का नाही, ते सत्य असत्याहून निराळा आहे. त्याला काय म्हणायचं, अनिर्वचनीय प्रातिभाषिक मिथ्या कल्पित, अनिर्वचनीय मिथ्या कल्पित, सत्य सत्ताहून विलक्षण. हा, असं लक्षण करता यायलंय का नाही, सांगता यायलंय का नाही. अनिर्वचनीय सांगता येतंय ना. आणि मग काय सांगायलो, आता पुस्तक शास्त्र ते अनिर्वचनीय सांगायलंय ना. जगत कसं आहे हे सांगता येतंय, पण ते अनिर्वचनीय कसं हे कळावं. हा, का त्याचा अर्थ आहे का सांगता येत नाही असं. अहो तुम्ही ज्याला सत्य असत्य म्हणायलात ना, ते दोन्ही लक्षणं ते नाहीत, म्हणून त्याला म्हणावं लागलंय अनिर्वचन आहे. ते वचन नाहीत त्याच्या ठिकाणी, याच्यापेक्षा निराळी त्याचे लक्षण, त्याला म्हणते तर अनिर्वचनीय है का. मग इथं भगवंताला अनिर्वचनीय म्हटलंय, जमतंय का. तर काय काय म्हणतात मग त्याला अनिर्वचनीय म्हटलं, त्याच्याबद्दल काय सांगता येत नाही ना. मग ज्याच्याबद्दल काय सांगता येत नाही असा थोडाच अर्थ आहे अनिर्वचनीयचा. मग त्याला कसं अनिर्वचनीय म्हणाव, त्याला कसं मिथ्या म्हणाव. आपल्याला आपण मिथ्या म्हणता येतंय का. हा, पण जे मिथ्या असतं ते तिन्ही कालामध्ये नसतं. मिथ्या असतं ते तिन्ही कालामध्ये नसतं, आणि आपण तर तिन्ही कालामध्ये अस्तित्वाचा आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. मग आपण अनिर्वचनीय कसे. मग आपण सत्य स्वरूप आहे, अनिर्वचनीय कसं. सत्य स्वरूप आहे आपलं, त्याचा नाश होत नाही, आणि मिथ्या पदार्थाचा नाश होतो है का नाही. अहो ते नाश होणे इतकं सुद्धा खरं नाही हो. नाश व्हायला तरी जरसक तरी खरे पण असावं लागतंय ना. तितकं बी त्या पदार्थाला खरे पण नाही ना. का म्हणून तर त्याचा बाध होतय, नाश होत नाही. सर्पाचा जर नाश झाला असता ना, हा सर्पाचा जर नाश झाला असता तर तिथं आपल्याला मेलेला सर्प दिसला असता, किंवा त्याच्या ते हाडं फासोळ्या तरी दिसल्या असत्या सर्पाच्या. जरी तो सर्प कशाने किडामुंगीनं खाल्ला असलं त्याचं, पण काटे खात नाहीत ना, हाडं खात नाही कोणी. हाडं कोणीच खात नाही, कोणाचेच खात नाही. का म्हणून त्याला काय म्हणतात संस्कृत मध्ये माहितीये का, हाडायला. हा, आस्ती. हा, मग आस्ती म्हणजे काय. हा, आहे स्वरूप आहे ते, ज्याचा नाश होत नाही ते. म्हणजे ज्याचा आता ते आहे म्हणजे कसं, त्याचा शेवटी नाश होतं, कधीतरी होतच असेल ना, पण त्याचा नाश झालेला दिसतच नाही हाडायचा. त्याचं जर कूट केलं कशात आणि ते जर जमिनीत त्याच्यात फेकून दिलं तर ते जमिनीत मिसळून जाईल. हा, पण असा नाश त्याचा दिसतो का हाडायचा, ते कितीक वर्ष राहते तसेच, म्हणून त्याला आस्ती म्हणतात. आणि आस्तीचा नाश होत नाही म्हणून त्याला आस्ती म्हणतात. आता त्याचा होतच नाही असं नाही, पण ह्या शरीरामध्ये जेवढे तत्व आहेत का, तितक्या तत्वाच्या पाठीमागं ते राहते, म्हणजे आस्ती रूपानं राहते ते. ह्या तत्वाच्या मोबदल्यात ते आस्ती रूपानं आहे, म्हणून त्याला आस्ती म्हणतात ना. हाडायला आस्ती का म्हणून नाव पडलं त्याचं, त्याच्यामुळंच ते अस्तित्व रूपानं पाठीमागं राहते. तर आणि तो कोणाचा भाग आहे. हा, आहे का नाही. म्हणून तो कुठे वाऱ्यानं जात नाही, आहे का नाही. तो पृथ्वीमध्येच काय होतो, ते जरी जळालं तरी पृथ्वीमध्येच लीन होतं. ते जळून का व्हायना पण पृथ्वीतच त्याची राख पृथ्वीतच होती.
म्हणून जेवढे जेवढे ज्याचे ज्याचे भाग असतील त्याचा ते वाटून जाते. निर्विकल्प समाधी हेच जीवनमुक्ताच्या चित्ताचं आलंबन आहे. जीवनमुक्ताचं केवळ त्या चित्ताचं काय चालतंय? चिंतन. केवळ ते चैतन्यच आहे का नाही? त्याचा चित्तच चैतन्य रूप होतं. चित्तच काय होतं? चैतन्य रूप होतं. चित्तामध्ये जे नारायण असतो का, नारायण म्हणजे आत्मा, तो आत्माच होतो. तो काय होतो? हां, तो नारायणच होतो, म्हणजे आत्मरूपच होतो. आत्मज्ञानानं काय होणार होते? ज्याला आत्मज्ञान झालंय तो कोण होणार? आत्माच होणार ना. आत्म्याचं ज्ञान झालं की आहे का नाही? आता जसं आपण उतरंडी बघितल्या की काय दिसन? उतरंडीच दिसत्यांना. हा, कुत्रं बघितलं की कुत्रच दिसन, मांजर बघितलं की आहे का नाही? म्हणजे जे दृष्टी पुढे येईल ते ते प्रतीतीला येत आहे का नाही? मग ज्याचं ज्याचा आभेद केलाय तद्रूप येते, तद्रूपता आहे का नाही? मग तादात्म्य आत्म्याशी जर केलं, आत्म्यानंच, दुसरं कोण करणार आहे? आत्माच आत्म्याशी तादात्म्य पावेल, एकरूप होईल आहे का नाही? आणि दुसरा किती प्रयत्न करू लागला तर होईल का? मग तसा जो जीव आहे तो आत्मस्वरूपवानच आहे. तो भ्रांतीनं मी देह म्हणायला आहे. मग ती भ्रांती गेली की तो जीव कोण होतो? आत्मस्वरूपवानच होतो. त्याला दुसरं काय व्हायचंय का? आणि जे झालंय ते खरं आहे का? म्हणजेच जीवाला आत्मस्वरूपच होता येत आहे, दुसरं काय होता येत नाही. आणि जे झाल्याचं त्याला वाटायला ती त्याची भ्रांती आहे. आणि त्या भ्रांतीमध्ये तो जीव झालाय. जीव कशात झालाय? भ्रांतीत झालाय. तो काय खरा झालाय का? होतच नाही. तर जीव होतच नाही. हा, फक्त झाल्याची प्रतीती मात्र सत्ता आहे. प्रतीती मात्र सत्ता आहे. आणि सत्ता सत्ताहून विलक्षण आहे तो कसा आहे? आणि प्रतीती सच्ची असच्ची त्याला यायली म्हणून तो कसा आहे? मिथ्या आहे. तो कसा आहे? मिथ्याच्या सानिध्यात असल्यामुळं त्या मिथ्याचे संस्कार त्याच्यावर पडले. म्हणून तो काय म्हणायला? मी देह आहे का नाही? वास्तविक पाहता काचेच्या गोळ्यामध्ये त्या कापडाचा लाल रंग जातो का? असतो का? दिसत नाही का? मग दिसण्यापुरती सत्ता आहे ती. तसा आत्मा जीव ही दिसण्यापुरती. वास्तविक पाहता आत्मा जीव होत नाही, हा, पण जीव आत्मा होतय. जीव आत्मा होतय ना. आत्मा जीव होईन का? आहे का नाही? म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी जगत नाहीच. ब्रह्माच्या ठिकाणी जगत नाहीच. मग जगतात तरी ब्रह्म आहे का? जगात ब्रह्म आहे ना. हा, पण ब्रह्मात जग आहे का? मग जगाला ब्रह्मरूप होता येत नाही का? सर्पाला दोरी होता येत नाही का? किती सोपं आहे. सर्पाला दोरी तिथं काय कष्ट आहेत का? नुसतं जाणून घ्यायचंय, नुसतं जाणून. हा, कष्ट काहीच नाहीत. नुसतं जाणून घ्यायचं की आपण कोण आहोत. हा, हे फक्त जाणून घ्यायचंच का नाही?
म्हणून तर माऊली म्हणते जाणत येणं. अरे तुम्ही जाणता येते, तुम्हाला जाणत येणं गुरु भजीजे, तुम्हाला जाणं येतंय ना. फक्त तुम्ही काय करा, गुरुला भाजा, त्याने कृत्य कार्य होईल. तुम्ही काम तुमचं फत्य होईल, कृत्य कार्य तुम्ही मुक्त नक्कीच होतात. कारण तुम्ही मुक्तच आहेत, तुम्हाला मुक्त व्हायला काहीच अडचण नाही येत. कसं जैशी मूळ सिंचनी सहजे शाखा पडलो संतोष येते. झाडाच्या बुडाला पाणी घातल्यावर आणि शेंड्याला घातल्यावर मुळाला घालावं लागतं ना, मुळाला कारणाला, है का नाही. मूळ जाणून घ्यावं लागतं ना, आपण जीव का झालो हे मूळ जाणून घ्यावं लागेल ना, है का नाही. जसं झाडाच्या मुळाला पाणी घातल्यावर झाडाच्या उपयोगाचं आहे, हा, तसं जीव झाल्याच्या कारणाचं जीवाला ज्ञान सांगितल्यावर ते जीवाच्या कशाचं उपयोगाचं येईल. हा, पण आता हे इतके पाणी घालाय देतं ह्या जीवरूप वृक्षाला, याच्या मुळाला कुठे पाणी घालाय देतं. मुळाला घालीच ना, निष्ठा वरी फवारा आहे, तोंडावर फवारा आहे निष्ठा. हा, मग तितक्या पुरतं त्याला काय टवटवी आली ना, आणि त्याला वाटतं काय महाराज आहेत बाबा हे. हा, असे महाराज कवाच बघितले नाहीत. अरे त्यानं शेंड्याला मारलाय तो फवारा, बुडात मारावं लागतंय, चरणावर मारावा लागतो, है का नाही. ज्ञानावर मारावा लागतो. जेव्हा प्रारब्ध बलाने समाधीपासून उत्थान होतो, प्रारब्ध बलाने ज्ञानीपुरुष उत्थान होतो, तेव्हाही समाधीमध्ये केलेल्या परमानंद अनुभवाची त्या स्मृती असते. समाधी करून समाधीमध्ये जे त्याला ज्ञान होतंय, हा, प्रतीती होती, समाधीतून पुन्हा तो जागृत अवस्थेला जरी आला तरी ते विसरतय थोडंच. स्वप्न बघितलेलं थोडंच आपल्याला पुन्हा सांगता येत नाही, ते स्मृतीमध्ये असतंच की. तसं समाधीतलं ज्ञान असतंच, आणि ते न जाऊ देणं त्यालाच म्हणायचं निधिध्यास. ते नाव न जाऊ देणं, सतत वृत्ती त्या ज्ञानामध्ये ठेवून देहाचे कार्य करणं, देहाचे जे जे समोर येईल ते, है का नाही. मग थोडा वेळ जरी समजा ती वृत्ती देहावर गेली तर पटकन वापस येत जावीन ती वृत्ती. जसं बुडी घेतलेला मनुष्य पटकन वापस येतो ना, ते तिथंच राहतं का. हा, तसं आपण जरी व्यवहारात गेलो तरी पटकन, है का नाही. पोतीला गेलो तरी पटकन घरी येत जाऊ का, घरी गेलात तर पटकन पोतीला येत जावं. संगतीमध्ये जास्त काळ काढला तर दृढता होत असतो. दृढ अपरोक्ष होतं, दृढ होतं, ते पोषतं ना, ते ज्ञान काय होतं. हां, मग त्याला ते खुराक द्यावा लागेल का नाही, है का नाही. मग तसा ज्ञानी पुरुष समाधीतून बाहेर जरी आला तरी तो बद्धतेला पावत नाही. ते स्मरण त्याच्या बुद्धीमध्ये, अंतःकरणामध्ये, चित्तामध्ये कायमचं असतं. म्हणून त्याला पाप पुण्य लागत नाहीत, कारण त्याची वृत्ती त्याच्यात नसतेच, आणि ते मी केले म्हणून असा त्याचा अहंकार होत नाही. मग त्याच वेळेस तर म्हणते तर कोण संत, तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येदी पाप पुण्य अंगा. हे म्हणण्याचं धाडस तसं झाल्यावर आहे. हा, पण घटे इतक्याच पाण्यात जायचं आणि हातपाय हलवून पवायचं नाही का, पोटाचे काताडे निघायची. हा,
थोडंसं खोल पाण्यात जावं लागतं, मग हात पाय हलवायला जमते. टाईम झालाय. या पुढचा भाग उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे.